नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर चला सुरू करूया हा नवीन ब्लॉग जो आहे गणेशोत्सवाबद्दलचा 2024। हा ब्लॉग खूप लेट येतोय कारण थोडासा मला वेळ मिळाला नव्हता, पण हा नक्की व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। हे ट्रिप आहे गणेशोत्सव 2024। जेव्हा आम्ही गेलो होतो आपल्या स्वर्गामध्ये म्हणजेच कोकणामध्ये, तर आम्ही गेलो होतो बाय कार। आणि हे तिकडचे दळणवळण असलेले हे गावाकडचे रस्ते जे आता खूपच सुधारलेले आहेत आणि डोंगराच्या बोगद्यातून आपण आता जात आहोत। आणि हे लाईट्स वगैरे शूट करताना आणि ते बघताना खूपच मस्त वाटतं। आणि ट्रेनने जाण्यात ही खूप मजा असते, तेव्हा पण बोगदे आपल्याला लागतात, पण बाय कारने गेल्यावर जी मजा येते ती आपण फ्रंट सीट वर बघून बोगद्यातून जाताना जे चित्र आहे ते खूप रमणीय असतं। आणि समोर हा हिरवागार कोकण, आणि आम्ही पोचलो आमच्या गावी। तेथील हे हिरवगार रमणीय असं कोकण आपलं, आणि गणपतीच्या आगमनाने हे दुमदुमलेलं निसर्ग असा हा कोकण खूप स्वर्गाहून नटलेला वाटतो। आणि ही आमच्या घरातील गणपतीची सजवलेली मांडवी। आणि आता आम्ही तयारी करणार आहोत याला सुशोभीकरण करण्याची। आणि सकाळीच आम्ही उठून गेलो मूर्ती शाळेत, आणि तिथेच आम्ही आमची गणपतीची मूर्ती चे आगमन घरी करण्यासाठी आम्ही निघालो। आणि तिथेच ह्या सुबक अशा मूर्त्या ठेवलेल्या होत्या, खूप छान। गणपती नेण्यासाठी सुसज्ज झालेला आमचा हा टेम्पो थेट घरापर्यंत होता। आणि आता गणपती आमच्या घरात आलेला आहे आणि त्याची रंगभूषाच म्हणजेच त्याची सजावट होत आहे। त्याच्यावरती आभूषण आम्ही चढवत आहोत, हिरे मोती माणिक हे त्याला सजवण्यासाठी करत आहोत। आणि ही मंडपाची तयारी चालूच आहे। गणपती आपल्या जागी स्थानपन्न झालेले आहेत, त्यांची पूजा अर्चा थोड्या वेळातच भटजी येतील आणि करतील। आणि ही पूजा अर्चा चालू झाली आहे। गणपती घरात आला तरी काही जे डेकोरेशनचे काम असते ते चालूच असते। आणि गणपतीचे डेकोरेशन पूर्णपणे झाल्यानंतर चा हा देखावा आणि ही विठ्ठल रुक्माई आणि त्या बाजूला विराजमान असलेले आमच्या वाडीतील गणपती। हे सर्व गणपती आमच्या वाडीतील आहेत आणि बाजूच्या गावातील देखील आहेत। अशी भव्य भव्य मूर्त्या या कोकणामध्ये असतात। आणि कोकणातील गणेशोत्सव हा पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे, कारण कोकणात
गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहाने आणि खूप उल्हासाने तो साजरा केला जातो। घरात देखील तुम्हाला असे गणपती बघायला मिळतील जसे की ते सार्वजनिक मोठे गणपती आहेत। आणि कोकणात निसर्गातीलच वस्तू वापरून डेकोरेशन केलेले असते काही ठिकाणी, आणि काही ठिकाणी तुम्हाला आंब्यांची पानांची सजावट किंवा त्याचे डेकोरेशन पाहावयास मिळेल। आणि हे झाले आहे आमच्या गौरीचे आगमन। कोकणात गणपतीनंतर गौरीचे आगमन होते। काही ज्या गौरी देवी आहेत त्या वस्तीच्या असतात, तर काही संध्याकाळीच त्याचे विसर्जन केले जाते। आणि ही आरती गोव्या पद्धतीची आहे। याला घुमट आरती असे देखील म्हणतात। आमच्या जवळ गोवा जवळ असल्या कारणाने ही घुमट आरती देखील करताना खूप आनंद होतो। आणि हे भजन मंडळ घराघरात सकाळी 6 वाजेपर्यंत हे भजन चालू असतं। रात्री आम्ही जेवण वगैरे गणपतीची आरती करून घरोघरी भजन करण्यास निघतो। ते थेट सकाळ भजन करता करता कधी सकाळ होते हे कळतच नाही। आणि हे गावातील रमणीय असं गणेश उत्सवातील दृश्य हे गावातील विहीर, आणि हा आमचा घरातील राजा कसा रुबाबाने बसलेला आहे। आणि जसे जसे दिवस जवळ येतात त्याचे विसर्जनाचे, तशी तशी डोळे भरून येतात। घराच्या अंगणात त्याच्या विसर्जनासाठी रांगोळी सजवली जाते। आणि जेवढे आपण मन लावून डेकोरेशन त्याची पूजा अर्चा केलेली असते तेवढेच ते काढण्यासाठी आणि बाप्पाला त्याच्या घरी विसर्जित करण्यासाठी मन भरून येते, तसेच डोळेही भरून येतात। पण बाप्पाला त्याच्या घरी जाणे देखील गरजेचे आहे, कारण बाप्पा आपल्या पूर्ण वर्षभरातील दुःख, आपल्या काही पीडा, जे काही आपलं हे असतं तो आपल्या सोबत आपल्या पायाशी घेऊन जातो आणि आपल्याला सुख समृद्धी आणि आरोग्य देऊन तो परत आपल्या घरी विसर्जित होण्यास आपणही त्याला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरात लवकर या, असा हा पारंपरिक गणेशोत्सव 2024 तुम्ही पाहताय सुशील परब या चॅनलवर। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे नवनवीन कमेंट आम्हाला सांगा। धन्यवाद।